ज्योती नावाची 28 वर्षाची तरुणी होती. रात्रीची वेळ झाली होती. नवरा आणि दीर यांनी ज्योतीला आपल्याला बाहेर जायचं आहे, त्यामुळे तू आमच्याबरोबर चल असं म्हणून गाडीवर बसवलं. गाडीवर बसवल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती. सर्वत्र अंधार होता. पुढे नवरा, मध्ये ज्योती आणि पाठीमागे दीर असे ते बसले होते. एवढ्या रात्री नवरा कुठे घेऊन चालला आहे याची ज्योतीला कल्पना नव्हती. जसा काळ पुढे सरकत होता तसं ज्योतीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि फास्ट चालणारी गाडी जर्मन धरणाजवळ आली. त्यावेळी गाडीची स्पीड कमी झाली आणि गाडी थांबवण्यात आली. मध्यरात्रीची वेळ झाली होती. आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं. नवरा आणि दिराच्या मनात नेमकं काय चालू आहे हे ज्योतीलाही समजायला मार्ग नव्हता. तिघेजण गाडीवरून खाली उतरले. ज्योतीला रस्त्यावरून थोडं आतमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी नवरा आणि दीर यांनी ज्या पद्धतीचं कृत्य ज्योतीच्या बाबतीत केलं ते अतिशय लाजिरवाणं होतं. घरातील लक्ष्मी अशा प्रकारे मध्यरात्री रस्त्यावर पडून ओरडत होती. मात्र नवरा आणि दिराला तिची थोडीसुद्धा कीव आली नाही. वाचवा वाचवा म्हणून ज्योती ओरडत होती, परंतु तिचा आवाज ऐकायला आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि काही वेळातच ज्योतीचा ओरडून ओरडून जीव गेला. नेमकं ज्योतीनं असं काय केलं होतं की तिच्यावर अशा प्रकारची वेळ आली होती? प्रकरण कशामुळं घडलं आणि ज्योतीच्या बाबतीत दिराने आणि नवऱ्याने नेमकं काय केलं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. युक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाच्या स्वभावाला बदलणं शक्य नसतं. कोणाचा मोकळा स्वभाव असतो तर कोणाचा गप्प बसणारा स्वभाव असतो. अशा प्रकारचे आजचे हे प्रकरण आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरीबुट्टी नावाचे एक गाव आहे. या गावात सुमित आणि अमित नावाचे दोघे भाऊ एकत्र राहतात. दोघांचे विचारही अतिशय जुळतात. त्यामुळे दोघेही एकत्र राहत होते. प्रत्येक कामात अमित हा सुमितला मदत करत होता. त्यामुळे दोघांच्या राशी जुळून आलेल्या होत्या. नाहीतर आजकाल दोघा भावंडांमध्ये कसे भांडण होते ते आपण पाहतच आहोत. सुमितचं लग्नाचं वय झालं होतं तर राळेगाव तालुक्यातील रानवड नावाचं गाव आहे. त्या गावात ज्योती नावाची तरुणी राहते. तिचे सुद्धा लग्नाचे वय झाले होते. त्यामुळे तिच्या घरचे लोक तिच्यासाठी मुलगा शोधण्याचे काम करत होते. तर पिंपरीबुट्टी येथील रहिवासी सुमित याच्यासाठीही मुलगी शोधण्याचं काम सुरू होतं. दोघांच्याही घराचे एकमेकांना सोयरीक जोडणं सुरू झालं होतं आणि दोघांनी नातं जुळवण्याचा प्रयत्न देखील सुरू केला होता. शेवटी एवढे दिवस सांभाळलेल्या कागदाच्या तुकड्याला अनोखी युक्तीच्या ताब्यात द्यायचं म्हणजे बापाचं काळीज किती तुटतं. पण शेवटी लेक ही परक्या घरची लक्ष्मी असे म्हटले जाते. काही काळ निघून गेला. सुमित आणि ज्योती यांचा लग्न सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. दोन्ही घरच्या लोकांचे जे काही व्यवहार झाले होते ते देखील पूर्ण करण्यात आले आणि आता सुमित आणि ज्योती यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. सुमित हा घरातील मोठा मुलगा असल्यामुळे त्याचा घरात दरारा होता. शेवटी घरात मोठा म्हणून त्याला मान सन्मान देखील दिला जायचा. बायको म्हणून ज्योतीही घरात आली होती. मात्र ज्योतीला गावाकडे सर्वांमध्ये हसत खेळत राहणे, मिसळून राहणे याची आवड होती. सासरी आल्यानंतर ज्योती हिने घरातील वातावरण पाहून आश्चर्य व्यक्त केले. कारण घरात ज्या पद्धतीने शांतता होती ती शांतता ज्योती हिला आवडत नव्हती. घरात नवरा मनमोकळेपणाने बोलत नव्हता तर दीर आणि इतर सदस्य यांच्या चेहऱ्यावर देखील हसू येत नव्हते. ज्योती जेव्हा शेजारच्या महिलांकडे बोलायला जाऊ लागली तेव्हा ज्योती ही शेजारी लोकांना का बोलते म्हणून नवरा तिला दमदाटी करू लागला होता. मग घरात कुणी बोलत नाही म्हणून मी बाहेर बोलायला जाते असे ज्योती सांगायची. परंतु ही गोष्ट घरात कोणालाही आवडत नव्हती. त्यामुळे ज्योतीने काही दिवस शेजारच्यांचं बोलणं बंद केलं. सुमितबरोबर ज्योतीने लग्न केलं होतं. मात्र तिच्या मनातील कोणतंही काम करायला तिला तो परवानगी देत नव्हता. सासरच्या लोकांच्या दबावाखाली ज्योती दबली जाऊ लागली होती. आयुष्यभर अशा प्रकारे राहणं शक्य नसल्याचं ज्योती हिला वाटू लागलं. त्यामुळे घरातील कामे आटोपल्यानंतर ती शेजारी बोलायला जायची. नवरा सुमित कामाला गेला की त्याच्या मनाविरुद्ध ज्योतीने वागायला सुरुवात केली होती.
नवरा सुमिता कधीच मनमोकळेपणाने बोलत नाही असे म्हणून ज्योती घराच्या शेजारी अरुण नावाचा तरुण राहत होता, त्याच्याबरोबर ती मनसोक्त गप्पा मारायला सुरुवात करू लागली. गावाकडचा असलेला मोकळेपणा ज्योती आता अनुभवत होती, परंतु ज्या पद्धतीने ज्योती शेजारच्या तरुणाबरोबर बोलते त्यावरून घरच्या लोकांना संशय येऊ लागला होता. आता ही गोष्ट फक्त घरच्या लोकांना माहिती होती. ज्योती ही शेजारच्या तरुणाबरोबर नेहमी बोलते, दोघे बोलताना खूप हसतात, त्यामुळे दोघांचं काहीतरी चक्कर चालू असावं असा अंदाज काढायला सुरुवात केली. नवरा सुमितेच्या कानावर देखील ही गोष्ट पडली, त्यामुळे त्याने ज्योतीबरोबर भांडण करायला सुरुवात केली. घराच्या बाहेर जाऊन शेजारच्या तरुणाबरोबर काय करत असते असे जेव्हा सुमित विचारू लागला त्यावेळी ज्योती शांत झाली, कारण नवऱ्याने घराच्या बाहेर जाऊ नको असं स्पष्टपणे सांगितलं होतं. तरी ज्योती बाहेर जाऊन तरुणाच्या बरोबर संपर्क करू लागली. जो संशय घरच्या लोकांच्या मनात होता तोच संशय सुमितेच्या डोक्यात येऊ लागला. आपल्या पाठीमागे ज्योती त्याच्याबरोबर काहीतरी करीत असणार. शेवटी शंका आहे ती मनात आल्यावर तुमचा संसार मोडायला वेळ लागत नाही. काही दिवस शांत राहिलेली ज्योती पुन्हा अरुण याच्याशी बोलू लागली. गुरुवारचा दिवस होता. घरातील कामे उरकून ज्योती अरुण याच्या घरात गेली. घरात कुणीही नव्हतं आणि ज्योती अरुण हे गप्पा मारू लागले. त्याचवेळी सुमित हा काही कामाच्या निमित्ताने घरी पोहोचला. घरामध्ये ज्योतीला आवाज दिला, पण ज्योती घरात दिसून आली नाही. त्यामुळे घरच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी शेजारच्या अरुणकडे असेल असा टोमणा मारला. त्यावेळी सुमित हा अरुण याच्या घरात गेला. त्यावेळी ज्योती आणि अरुण यांना सुमितने पाहिलं. दोघे ज्या पद्धतीने सुमितला दिसले त्यावेळी सुमितच्या पायाखालची जमीन सरकली. ज्योती हिच्या अंगाला देखील घाम फुटला. नवरा बाहेर जाऊ नको असे सांगत होता, तरी आपण हे कृत्य केलं असं ज्योतीला वाटू लागलं. ज्योतीला सुमित घरी घेऊन आला आणि ज्योतीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर सुमित हा शांत बसला नाही, तर ज्योतीच्या भावाला देखील त्याने फोन लावला. ज्योतीला आजच्या आज तुम्ही गावी घेऊन जा, अन्यथा तिला मी मारून टाकेन असा आक्रमक स्वभाव पाहून ज्योतीच्या भावाला देखील धडकी भरली. जे काही झालं होतं ते सर्व सुमित याने ज्योतीच्या भावाला सांगितलं होतं. 2 दिवसांनी ज्योती माहेरी गेली की आणायची नाही असा निश्चय सुमितच्या मनात आला, परंतु 2 दिवस मेवण्याची कशाला वाट पाहायची असे म्हणून त्याच रात्री सुमितने अमितला बरोबर घेतलं. घरातून मोटारसायकल काढली. बायको ज्योतीला नेमकं नवरा आणि दिराच्या मनात काय चालू आहे हे माहीत नव्हतं, यामुळे तिने गाडीवर बसायला नकार दिला. परंतु शेजारच्या अरुणबरोबर सर्व करते आणि दोघांच्या मध्ये बसायला तुला कशी लाज वाटते असे म्हणायला त्या दोघांनी सुरुवात केली. शेवटी दोघांनी बळजबरीने ज्योतीला दोघांच्या मध्ये बसवलं आणि रात्री रायगावच्या दिशेने तिघेजण निघाले. पिंपरी मार्गावर जर्मन नावाचं धरण आहे, त्या धरण परिसरात सुमित याची मोटारसायकल पोहोचली. रात्र खूप झाली होती. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार दिसत होता आणि याच अंधाराचा फायदा घेत सुमित याच्या डोक्यातील संताप बाहेर यायला सुरू झालं. धरणाजवळ गाडी थांबवली. ज्योतीला खाली उतरण्यात आलं. अमिता पाठीमागून तर सुमित हा समोरून ज्योतीचा आला होता. दोघांच्या मध्ये ज्योती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली होती. तिला तिचा मृत्यू दिसून येऊ लागला होता. काही वेळातच नवरा आणि दीर आपल्याला सोडणार नाही हे ज्योतीला आता माहीत झालं होतं. दोघांनी ज्योतीला एवढं दाबलं की ज्योतीचे अवसान पूर्णपणे गळून गेले. त्यामुळे ज्योतीचा तोल जाऊ लागला. ज्योती खाली पडतात सुमित आणि अमित यांनी ज्योतीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आज ज्योतीला माहेरी सोडलं तर पुन्हा ती सासरी येईल, त्यापेक्षा तिला इथेच संपू असा निश्चय दोघा भावांनी केला आणि त्यानंतर भयंकर स्वरूपाचे घाव ज्योतीवर करायला सुरुवात केली. ज्योती वाचवा म्हणून ओरडत होती, परंतु कुणीही तिला वाचवायला आलं नाही. काही वेळातच ज्योतीचा मृत्यू झाला आणि जंगलाच्या दरीत ज्योतीला फेकून देण्यात आलं. जेव्हा सकाळ झाली त्यावेळी ज्योतीच्या भावाने ज्योतीला बोलायचं आहे असं म्हणून त्याने फोन केला. त्यावेळेस ती रात्रीच घरातून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. यावेळी ज्योतीच्या भावाला संशय आला आणि त्यांनी वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी रितसर फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाणेदार पवन राठोड यांनी नवरा सुमित आणि भाऊ अमित यांना अटक केली. तेव्हा सर्व प्रकरण उघड झालं. हे सर्व झालं होतं ते फक्त एका संशयी वृत्तीने.
ज्योतीला सांगून सुद्धा ती शेजारच्या तरुणाबरोबर संपर्क करत होती. त्याचाच राग नवरा सुमितला होता. या दोघांपैकी चूक कोणाची हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.